नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 12वा लेसन, ज्याचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 4 सेशन झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ध्वनीविषयी म्हणजे त्याची बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी जाणीव झालेली आहेच. म्हणजेच अवतरंग किंवा अनुतरंग म्हणजे काय, किंवा श्राव्यातील किंवा अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, मानवी कान 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतो. लहान मूल तो 25,000 हर्ट्ज पर्यंत सुद्धा ध्वनी ऐकू शकतो. कुत्रा किंवा उंदीर जे आहेत यांना वेगळ्या प्रकारची स्पेशालिटी आहे आणि ते अवश्राव्य ध्वनी सुद्धा ऐकू शकतात. याच्याविषयी आपण आधीच बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की परावर्तन, ध्वनीचं परावर्तन होत असताना म्हणजे जसा प्रकाश किरण अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इक्वल करत असतो, त्याप्रमाणेच सपाट पृष्ठभागाशी हे जे ध्वनीचं परावर्तन होत आहे ते θ1 आणि θ2 हे अँगल इक्वल असावे लागतात आणि त्यावेळेस आपल्याला सुस्पष्ट ध्वनी ऐकायला येतो. आणि त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा पार्ट शिकलो, तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इको. इको कसा प्रोड्यूस होतो, म्हणजे आपण बघितलं की थंड हवेच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण जोराने आपल्या मित्राला हाक मारली किंवा काही उच्च शब्द उच्चारला की त्याचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो. आणि ते करत असताना प्रतिध्वनी ऐकायला यायचा असेल तर 22°C किती मीटर अंतर स्त्रोत आणि जो परावर्तक आहे त्यांच्यामध्ये असायला हवं, ह्याच्याविषयी सुद्धा आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या सेशनमध्ये सोनार टेक्निकचा वापर किंवा आपला कान कसा कार्य करतो तो आपण शेवटच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण पाहणार आहोत की सोनार टेक्निकचा वापर करून जहाजांमध्ये किती खोल पाणी आहे ते कसं बघितलं जातं, त्याच्याविषयी आपण इथे स्टडी करणार आहोत. चला तर मग पाहूया ध्वनीचा अभ्यास, ज्याच्यामधील सेशन 5वा. इथे पहा निनाद, रिव्हर्बरेशन ज्याला म्हटलं जातं. पहा आपल्याला एक इमेज दिसते बघा. गायक आणि श्रोत्यांपर्यंत थेट आपला साऊंड जाऊ शकतो किंवा जो परावर्तित ध्वनी झाला तर त्याचा रिव्हर्बरेशन म्हणजे निनाद निर्मिती होते. इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होते, यालाच निनाद किंवा रिव्हर्बरेशन असं म्हणतात. आता इथे परावर्तित ध्वनी ध्वनीच्या छतावरून बघा सारखा सारखा खाली येतोय आणि त्याच्यानुसार ध्वनीचं सातत्य राहतं आणि त्याला निनाद असं म्हटलं जातं. एकाच ध्वनी तरंगाच्या लगतच्या येण्यातील कालावधी कमी होत जातो, पण परावर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा इंटेन्सिटीचा ध्वनी खोलीत निर्माण होतो. काही सार्वजनिक सभागृह किंवा श्रोत्यांच्या बसण्याच्या जागा ध्वनीविषयक निकृष्ट ठरण्याचे कारण निनाद असते. म्हणजे निनादामुळे काय होतं, तर निनादामुळे आपण काय बोलतोय ते समोरच्या माणसाला कळत नाही, कारण बऱ्याच प्रकारचे ध्वनी कमी जास्त फ्रिक्वेन्सीचे ध्वनी जे असतात ते एकमेकात मिक्स होतात आणि त्याच्यामुळे म्हणजे हा जो निनाद तयार होतोय त्याच्यामुळे सार्वजनिक सभागृहांमध्ये श्रोत्यांना म्हणजे समोरचा माणूस वक्ता काय बोलतोय तेच कळत नाहीत. म्हणजे निनादाचा हा बॅड इफेक्ट आहे. म्हणजे रिव्हर्बरेशनचा हा बॅड इफेक्ट आहे. तो काढून घेण्यासाठी काही जी सभागृह आहेत ती अशा प्रकारे म्हणजे रिव्हर्बरेट निनाद प्रूफ केली जातात आणि जेणेकरून श्रोत्यांना जो आवाज आहे तो समोरच्या माणसाचा आवाज सुस्पष्ट असा ऐकायला यायला पाहिजे अशी सोय केलेली असते. इथे बघा सार्वजनिक सभागृहे इमारतीमधील निनाद तुम्ही कसा कमी कराल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी काही पडदे लावले जातात म्हणजे तिथे ध्वनी शोषला गेला पाहिजे, म्हणजे ध्वनी जिथे ऍब्झॉर्ब केला जाईल, साऊंड जिथे ऍब्झॉर्ब केला जाईल अशा प्रकारची रचना या सार्वजनिक सभागृहांमध्ये किंवा इमारतीमध्ये केली जाते, जेणेकरून जे समोर बसलेले श्रोते लोक आहेत किंवा समोर बसलेले जे पब्लिक आहे त्यांना त्या वक्त्याचा ध्वनी सुस्पष्ट ऐकायला यायला पाहिजे. म्हणजे याच्यामधून निनाद मुक्त असा ध्वनी ऐकायला यायला पाहिजे. इथे बघूया आपण सोनार, SONAR, याचा लॉंग फॉर्म बघा, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, याचा शॉर्ट फॉर्म त्याने दिलेला सोनार. आता ह्याचे लघुरूप म्हणजे सोनार होय. पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा आणि वेग श्राव्यातील ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मोजते. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एखादं जहाज, भरलेलं जहाज, त्याच्याकडे मर्केंडाईज आहे, काही माल आहे आणि त्याच्यामुळे ते समुद्रातून जात असताना ते खाली टच होऊ नये, मातीला टच होऊ नये म्हणून अशा प्रकारची टेक्नॉलॉजी त्या जहाजामध्ये विद्यार्थी मित्रांनो वापरली जाते. सोनारमध्ये प्रक्षेपक व शोधक असतात. ते जहाजावर किंवा बोटीवर बसवलेले जातात.
प्रक्षेपकाच्या श्राव्यातील ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित होतो. हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. आता हे कशावर अवलंबून आहे? आपण सुरुवातीच्या सेशनमध्ये पाहिलं बघा, ज्याच्यामध्ये पाण्यामधला किंवा वायूमधला वेग बघितला होता. तर आपण इथे समुद्राच्या पाण्याचा वेग बघणार आहोत, तो किती आहे आणि त्याच्यानुसार हे अंतर किती आहे, म्हणजे खाली खोली किती आहे, की ज्याच्यामुळे हे जहाज खाली मातीला टच होणार नाही, आता ते रुतून बसणार नाही, हे बघितलं जातं. समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूंवर आदळून हे तरंग परावर्तित होतात. परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो आणि त्याच्यानुसार तो किती वेळात परत आला त्याच्यानुसार खोली आपल्याला समजू शकते आणि आपलं जहाज आरामात चालू शकते की नाही ते आपण ठरवू शकतो. इथे पहा सोनार पद्धत कशी वापरली जाते. प्रक्षेपक इथून चावून सोडलेला आहे, तो खालच्या दिशेने एरो दाखवलेला आहे, तो समुद्राचा जो खालचा भाग आहे म्हणजे बेड जो आहे त्याच्यावर आदळून तो परत एकदा ग्राहक त्याला म्हणजे रिसिव्हर जो आहे, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर, प्रक्षेपक म्हणजे ट्रान्समिट करणारा आणि ट्रान्समीटर आणि ग्राहक म्हणजे रिसिव्हर, जो रिसिव्ह करतोय आणि त्याच्यानुसार हा ध्वनी किती वेळाने परत आला, त्याचप्रमाणे ध्वनीचा समुद्राच्या पाण्यातील वेग किती आहे याचं कॅल्क्युलेशन काढून त्या जहाजाखाली किती खोली आहे हे सुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे अशा प्रकारे या सोनार पद्धतीचा वापर केला जातो. इथे बघा, ग्राहकाद्वारे श्राव्यातील ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते. आता ही टेक्नॉलॉजी नक्की वापरतात कशी त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. या ग्राहकाद्वारे म्हणजे जो रिसिव्हर आहे, श्राव्यातील ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीमध्ये केले जाते व त्यातून त्याचा सुयोग्य असा अर्थ काढला जातो. सुयोग्य अर्थ म्हणजे काय, तर समुद्राच्या पाण्यातला ध्वनीचा वेग किती मीटर पर सेकंद आहे, त्याचप्रमाणे तो किती वेळाने परत आला त्याच्यानुसार ती खोली किती असेल, हा अर्थ आपण तिथे काढू शकतो. श्राव्यातील ध्वनीच्या प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो, किती वेळात तो परत, मी तुम्हाला सांगितलेलं आताच. ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व वरील कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तूंपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्याचे अंतर काढता येते. म्हणजे सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण टायटॅनिक हा पिक्चर सर्वांनी पाहिलेला आहेच, ज्याच्यामध्ये टायटॅनिक या जहाजाबद्दल फार चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे जहाज जेव्हा बनवलं गेलं तेव्हा त्या निर्मात्याने सांगितलं होतं की हे जहाज कधीच बुडणार नाही, परंतु हिमनगाला टक्कर मारून ते फाटलं गेलं आणि त्याच्यामुळे पाणी आतमध्ये आलं आणि ते पहिल्याच व्होयेज मध्ये बुडालं. आता अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून त्या जहाजाच्या खाली अशा प्रकारे सोनार टेक्निक वापरलेली असते आणि सोनार टेक्निकच्या साहाय्याने आपण समुद्राची खोली काढू शकतो, जेणेकरून ते जहाज आरामात त्या पाण्यामधून चालू शकतं आणि खाली जमिनीला जाऊन रुतणार नाही याची सोय त्याच्यामध्ये केलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन टेक्नॉलॉजी इथे पाहणार आहोत, सोनोग्राफी. आता सोनोग्राफी मध्ये बघा, सोनोग्राफीचा बॅड इम्पॅक्ट सुद्धा आहे. सोनोग्राफीच्या साहाय्याने गर्भामधलं बाळ जे आहे ते मुलगा की मुलगी हे सुद्धा पाहिलं जातं आणि ह्याचा वाईट परिणाम होतो की मुलगी असेल तर तिचा गर्भ वाढू देऊ नये असं काही लोकांची टेंडन्सी असते, पण ही टेंडन्सी फार चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून सोनोग्राफी आता या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींसाठीच केला पाहिजे. सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये श्राव्यातील ध्वनी तरंगाचा उपयोग करून म्हणजे श्रव्यातील ध्वनी तरंगाचा इथे उपयोग केला जातो. शरीराच्या अंतर्गत भागाची चित्र निर्मिती केली जाते आणि काही प्रॉब्लेम्स असतील, आपल्या पोटात दुखतंय किंवा छातीत दुखतंय आणि त्याचा जर डायग्नोसिस होत नसेल तर सोनोग्राफी या टेक्नॉलॉजीचा वापर तिथे केला जातो. यांच्या साह्याने सूज येणे, म्हणजे सोनोग्राफीच्या साह्याने काय काय करू शकतो बघा, सूज येणे, जंतू संसर्ग होणे, तसेच वेदनांची कारणे यांचा शोध सुद्धा आपण घेऊ शकतो. हृदयाची स्थिती कशी आहे किंवा हृदय विकाराचा झटक्यानंतर हृदयाची अवस्था कशी झालेली आहे ही सोनोग्राफीच्या साहाय्याने आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी सुद्धा सोनोग्राफी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा, तपासणी करण्यासाठी एक द्रव लावला जातो आणि त्याच्यावर तो प्रोब म्हणजे शोधणी ठेवलेली आहे आणि त्याची इमेज कम्प्युटरवर दिसते आणि मिळणारी प्रतिमा. अशा प्रकारच्या सोनोग्राफीच्या इमेजेस आपण बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये पाहतो. आपल्या घरामध्ये कोणी प्रेग्नंट असेल तर अशा वेळेला अशा प्रकारचे हे इमेजेस काढले जातात, जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित आहे की नाही याचं आकलन या सोनोग्राफी टेक्नॉलॉजीद्वारे होऊ शकतं. म्हणजे बघा, विज्ञानाने किती मोठा आविष्कार केलेला आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या शरीरामध्ये चाललेल्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये काही बिघाड झालेला असेल तो सुद्धा समजू शकतो. या तंत्रज्ञानामध्ये बघा, एक छोटी शोधणी म्हणजे जी आपण इमेज मध्ये बघितलं की पोटावर किंवा छातीवर लावलेली एक शोधणी आहे,
प्रोब आहे व एक विशिष्ट द्रव वापरला जातो. आता शोधणी व त्वचा यांच्यातील संपर्क योग्य प्रकारे व्हावा व श्रव्यातील ध्वनी पूर्ण क्षमतेने वापरला जावा यासाठी हा द्रव वापरला जातो. हा द्रव म्हणजे जी शोधणी आहे त्याचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित होण्यासाठी तो द्रव मध्ये वापरला जातो. परीक्षण करायच्या भागावरील त्वचेवर द्रव लावून शोधणीच्या साहाय्याने म्हणजे प्रोबच्या साहाय्याने उच्च वारंवारतेचा ध्वनी द्रवामधून शरीरामध्ये सोडला जातो. आता शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला जो ध्वनी आहे तो पुन्हा शोधणीच्या साहाय्याने एकत्र केला जातो व या परावर्तित ध्वनीच्या साहाय्याने संगणक शरीरांतर्गत भागाचे चित्र तयार करतो. हे तंत्रज्ञान वेदनाविरहित असल्याने अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्रात वाढत आहे. म्हणजे आतमध्ये जर गर्भाशयाचे आपण विचार केला, एखादी स्त्री गरोदर असेल तर गर्भाची वाढ व्यवस्थित होते की नाही, त्याचे हृदयाचे ठोके व्यवस्थित चालू आहेत की नाही हे शोधण्यासाठी याच्यातून एक ध्वनी सोडला जातो आणि तो ध्वनी परावर्तित होऊन त्याच्यानुसार त्याच्या विद्युत लहरीमध्ये रूपांतर होतं आणि अशा प्रकारची इमेज आपल्याला संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. आणि म्हणूनच सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावत आहेत, ज्याच्यामध्ये आपण श्रव्यातील ध्वनींचा वापर करून अशा प्रकारे सोनोग्राफी टेक्नॉलॉजी वैद्यकशास्त्रामध्ये वापरली जाते. श्रव्यातील ध्वनींच्या वैद्यकशास्त्रात कोणकोणत्या प्रकारे उपयोग करून घेतला जातो? विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की सोनोग्राफी टेक्नॉलॉजी जी आहे ती श्रव्यातील ध्वनीचा वापर करते आणि अंतर्गत भागामध्ये सूज येणे किंवा जंतू संसर्ग होणे किंवा काही डिफेक्ट होणे याचं निदान करण्यासाठी म्हणजेच अचूक निदान करण्यासाठी या सोनोग्राफी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. विज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा मानवाच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरला असला तरी तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे अनेक दुष्परिणामही मानवी जीवनावर झालेले आहेत. बघा, सोनोग्राफी टेक्नॉलॉजीमुळे अंतर्गत हालचाली आपण सांगू शकतो, आपल्या शरीरामध्ये काही डिफेक्ट्स आहेत ते आपण आपल्याला बघू शकतो. परंतु ह्या टेक्नॉलॉजीचा वापर काही वाईट कृत्यांसाठी सुद्धा केला जातो. ती वाईट कृत्य कोणती? बघा, सोनोग्राफी तंत्राच्या आधारे आपल्याला जन्मास येणारे अर्भक म्हणजे जे बाळ आहे त्याची वाढ कशी होते याचा उलगडा होतोच, परंतु मुलगा मुलगी असा भेद करत स्त्री भ्रूण हत्या होण्याचे वाढते प्रमाण हा या तंत्रांचा गैरवापरच आहे. असे करणे कायद्याने शिक्षापात्र गुन्हा असून त्यासाठी PNDT ऍक्ट तयार केला गेलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, मुलगी असेल तर त्याचा भ्रूण याचा अबॉर्ट केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपला जन्म जो आहे, पुरुष असो किंवा स्त्री असो, हा जन्म घेण्यासाठी आपल्याला स्त्रीचीच गरज असते. आपली आई जी आहे ती एक स्त्री आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची भ्रूण हत्या होत राहिली तर कालांतराने स्त्री नसल्यामुळे आपला पुढे वंश सातत्य राहणार नाही आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरची मानव संख्या पूर्णपणे नष्ट होईल. त्याच्यामुळे स्त्री पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका. सोनोग्राफी या टेक्नॉलॉजीचा वापर फक्त आणि फक्त आपण आपल्या शरीरांतर्गत हालचाली बघण्यासाठी करा. आपल्या गर्भाची योग्य वाढ होते की नाही ते बघण्यासाठी करा. ती टेक्नॉलॉजी जी आहे ती स्त्री किंवा पुरुष किंवा मुलगा किंवा मुलगी हे बघण्यासाठी करू नका आणि स्त्री भ्रूण हत्या करू नका. बेटी बचाव हे महत्वाचं ब्रीद लक्षात ठेवा. जर मुलगी नसेल, आपली आई ही एक मुलगी होती, आपली बायको ही सुद्धा मुलगी आहे, आपली बहीण सुद्धा मुलगी आहे आणि आपल्याला होणारी मुलगी सुद्धा मुलगीच आहे. त्याच्यामुळे मुलीशिवाय वंश सातत्य होऊ शकत नाही आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्या आपल्याला रोखली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण सोनार टेक्नॉलॉजीचा वापर कशा प्रकारे केला जातो त्याचप्रमाणे सोनोग्राफीच्या साहाय्याने श्राव्यातील ध्वनीचा वापर कशा प्रकारे केला जातो याच्याविषयी या सेशनमध्ये जाणून घेतलं. धन्यवाद.